हॅलो फ्रेंड्स, चाय पिलं? नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर असं कोण म्हणतं तुम्हाला, आठवत आहे का कोणाचं असं हिंट तुम्हाला कळते का? हॅलो फ्रेंड्स, तर आज म्हणाल तर मला आता शॉपिंगला जायचं आहे आणि मग मी पटकन शॉपिंग करून येणार आहे. मुलं येण्याच्या आधी मला घरी पोहोचायचं आहे आणि मग उद्याच्या शॉपिंगची प्लॅनिंग करायची आहे. तसं आज माझ्याबरोबर कोणी येणार नाही आहे, मी एकटीच जाणार आहे. त्यांचं म्हणाल तर ते लोक बिझी आहेत आणि नवऱ्याचं म्हणाल तर नवरा आपल्या ऑफिसला गेला आहे. तो म्हणाला की तुला जे करायचं ते कर, मला काही सांगू नको, हे घे पैसे आणि उडव. मी बऱ्याचदा सांगत असते, पैसा सुख समाधान देऊ शकत नाही, पैसा सगळं काही आणून देऊ शकत नाही. पण हे मी फक्त बोलायलाच बोलते, याचा अर्थ मला काहीच माहिती नाही. कारण मी तर नुसतं सगळे सुख समाधान हे पैशाच्या जोरावरच कमवत आहे आणि सगळं काही मज्जा सगळी पैशाच्या जोरावरच चालली आहे. नाहीतर तुम्ही मला सांगा की पैसा नसता तर मग कसं काय झालं असतं. आता माझ्याकडे पैसा आहे म्हणूनच तर मी कुठलीही गोष्ट म्हणून लगेच घेऊ शकते. आज ह्याला गिफ्ट, उद्या त्याला गिफ्ट, परवा स्वतःला गिफ्ट, सगळ्या दुनियेला गिफ्ट. हे सगळं मी पैशाच्या जोरावरच घेऊ शकते. नाहीतर कुठे नियत असून फक्त भागते का? गाठीशी पैसा नको का? आणि तुमचं म्हणाल तर तुम्ही मला जे म्हणत होतात की होम टूर दे, तर ती मी आता दिलेली आहे. मला माहिती आहे की खूपच उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, जरी फ्लॉप गेली तरी पण दिलेली तर आहे. ही होती आजच्या आपल्या कार्यक्रमाची म्हणजेच पॉडकास्टची रूपरेखा. तर तुम्हाला कळलंच असेल आतापर्यंत की आजचं आपलं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. तर आपलं पॉडकास्ट असणार आहे छोटी छोटी स्वप्न म्हणत मोठी मोठी स्वप्न पाहणारी पूनम हिच्यावर. फायनली ती होम टूर दिली बाबा एकदाची. म्हणजे मला तर कधीच त्या होम टूरमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण हिचे भक्त हिच्या मागे लागले होते की दाखव ना ताई, दाखव ना. तर दाखवली. पण काय झालं ना की ते देईपर्यंत इतकं ते किस पाडला होता ना, आणि इतके व्हिडिओ शूट झालेले इकडचा तिकडचा असा कोपरा काना बघून झाला होता की त्या होम टूरला काहीच अर्थ राहिला नव्हता. म्हणजे उगाचच एक काहीतरी द्यायचं म्हणून, एक आपल्या भक्तांचं समाधान करायचं म्हणून काढलेला तो व्हिडिओ होता. कारण कसं असतं ना, ही सतत जरी म्हणत असली की माझं नवीन घर, पण आम्हाला बघून ते जुनं झालं. आता कंटाळा आला आम्हाला बघून. तर त्याच्यामुळे आता इट वॉज टू लेट. ते असं नवीन असतं, फ्रेश असतं ना, तेव्हा असं बघायला छान वाटतं. तेव्हा थोडी उत्सुकता असते. आता सगळी ती उत्सुकता लोकांची विचारून तुला, आणि तुझं काय संपतच नव्हतं. अजून हे बाकी आहे, अजून ते बाकी आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण म्हणत होती अजून बरंच काही बाकी आहे, पण लोकांच्या आग्रहाखातर दाखवते. अगं बाई, म्हणजे तू एमटी दाखवलं असतंस, एमटी टूर दिली असतीस तरी चाललं असतं. असं तर तुझं ओव्हरऑलच तुझी पर्सनॅलिटी आणि तुझी वागणूक बघून असं वाटत नाही की कधीच ते तुझं मनासारखं पूर्ण कधी होईल. काही ना काहीतरी तुझं राहिलेलंच असेल. हे बाकी आहे, ते बाकी आहे, काय नाही. जेवढं मिळालं आहे ते आपल्याला खूप मिळालं आहे असा तुझा कधीच आविर्भाव नसतो, अशी तुझी कधीच भावना नसते. हिच्यासारखी अतृप्त बाई, इच्छाधारी नागिन मी आत्तापर्यंत कधीच बघितली नाही. संपतच नाही हिच्या इच्छा आणि हिची स्वप्न बाबा. आणि स्वप्न पण अशी की बाबा असं स्वतःच्या जीवावर बघितलेली नाहीच आहे ती. आता एक्सेप्ट नाही करत या बायका, ती गोष्ट वेगळी, आणि ते खूपच तो वादाचा मुद्दा आहे. कुठे काय कोणी सांगितलं, कुठे काय बघितलं की ते या बाईकडे असलंच पाहिजे. आता हिने कुठेतरी बघितलं, कुठेतरी वाचलं, ऐकलं की चांदी शुभ असते, तर गेली चांदीच्या शॉपिंगला. म्हणजे ठीक आहे, आपल्याला एखादी गोष्ट माहिती असते की बाबा हे शुभ असतं किंवा ही गोष्ट केलेली चांगली असते. आपण हा विचार पण करतो की नाही, हे मी करेन, हे मला जमू शकतं, आपण ही गोष्ट कधी ना कधीतरी घेऊ. पण इतकं लगेच घेतो का की आत्ता वाचलं, आत्ता कानावर पडलं आणि उद्याच्या उद्या किंवा त्याच आठवड्यात लगेच जाऊन ती गोष्ट करतो. म्हणजे काय, कुठली गोष्ट शुभ असायला कुठली डेडलाईन आहे का? आता चांदी शुभ आहे, तर चांदी शुभ आहे म्हटल्यावरती ती आता काय या 4-5 दिवसातच शुभ आहे, नंतर अशुभ होऊन जाणार आहे का? इतक्या घाईने ही पटकन जाईल आणि खरेदी करेल की काय विचारून सोय नाही.
काय आहे, इतकं कसं काय? आणि वर तुम्ही लोकांना सांगता की पैसा सुखसमाधान देत नाही. अगं पण तुला जे सुखसमाधान मिळतंय ते सगळं सुखसमाधान, त्या ज्या सुखसमाधानाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पैशाशीच निगडीत आहेत. ह्या स्पष्ट दिसतंय. असं वाटतं की पैसा नसता तर तुला जे सुखसमाधान अपेक्षित आहे ते कसं मिळालं असतं? ह्या प्रश्नाचं उत्तर दे बाई तू मला. मला पाहिजेच या प्रश्नाचं उत्तर. बोलणं खूप सोपं असतं. आणि आता तू हेही म्हणशील की नाही, मी एका खुराड्यात पण राहिली असती, मी एका ह्याच्यात पण राहिली असती. अगं खुराडं सोड, मग तू फ्लॅटमध्ये का नाही राहिलीस? चल, तुझी मोठं घर असण्याची इच्छा होती, ती मोठं घराची इच्छा पण पूर्ण झाली. ठीक आहे, ते तुला मिळालं ते घर. मी असं पण नाही म्हणत की तू राहा बाई. ठीक आहे, तू मोठ्या घरात राहिलीस, पण ते पण समाधान नाहीस तुला. तिथे पण तू अतृप्त आत्म्यासारखीच भटकत असते. अजून हे राहिलंय, अजून ते राहिलंय, अजून मला घरासाठी हे करायचं आहे, अजून मला ते करायचं आहे. जे तू काही करतेस, ज्या गोष्टी करतेस, जे शॉपिंग करते, जी खरेदी करतेस, जे काही आहे ते पैशाशिवाय आहे का? फुकट आलं आहे का? नाही ना, अमाप पैसा लागतो त्याच्यासाठी. बरं, तू म्हणशील की हे सण समारंभ हे तुला आनंद देतात, तर त्याची तुलना पैशाशी होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी तर तुम्हाला पैशाशिवायच मिळतात ना, मग त्याच्यात तुम्ही खुश का नाही असू शकत? जर हे तुझं म्हणणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ना चाळीत पण होतात. चाळीत धूमधडाक्यात सण साजरे होतात. मग तू चाळीत का नाही राहिलीस? चाळीत राहून या गोष्टींचा आनंद का नाही घेतलास? तू समाधानी राहिली असतीस का चाळीमध्ये? जरी हे सण समारंभ, तुझी फॅमिली तिथे असली असती आणि सगळं जे आत्ता आहे, जे आत्ता तू अनुभवते, सेम गोष्ट तू चाळीत पण अनुभवू शकतेस. पण ती गोष्ट तुला तितकाच आनंद देईल का जितका आनंद आत्ता तुला मिळतोय? त्यामुळे ना, बोलताना थोडा विचार करायचा. उगाचच आपण किती ग्रेट आहोत, आपण किती निर्मळ मनाचे आहोत, आपल्याला कसं काहीच मॅटर करत नाही, आपण किती उदार आहोत, दिलदार आहोत, आपल्या कसेच कोणाकडनं काही अपेक्षा नाहीत. हे सगळं असं जे दिखावा तू करतेस ना, ते करणं बंद कर. ज्या व्यक्तीचं आयुष्य इतकं मटेरियलिस्टिक आहे, जिचा आनंद सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये आहे, तिच्या तोंडून ह्या गोष्टी बोलणं शोभत नाही खरंच. आणि तुला जे वाटतं, तुला जे हवं आहे त्या गोष्टींबाबत काहीच हरकत नाही आहे. कोणालाही हे असं वाटूच शकतं. आपली लाईफ बेस्ट ऑफ बेस्ट असावी. जसं बचना म्हणते, आयुष्य हे एकदाच मिळतं, त्याच्यामुळे लिव्ह युअर लाईफ टू द फुल्लेस्ट. तसं फुल्लेस्ट लाईफ जगावं हे प्रत्येकाला वाटतं. पण मला ते वाटतं आणि त्यासाठी पैशाची जोड लागते, ही गोष्ट पण तुम्ही एक्सेप्ट केली पाहिजे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, पैसा तर आहेच, पण त्याचबरोबर अशा प्रकारची फॅमिली असणं, अशा प्रकारचा नवरा असणं की कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणत नाही, कुठल्याही गोष्टीसाठी काहीच त्रासच नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी मनाईच नाही, जे म्हणेल त्याला हाजी हाजी करणं. त्या मुद्द्यावर मी नंतर येते. म्हणजे त्याच्यावर मला बोलायचंच आहे, गणपती प्रकरणावरून. म्हणजे खरंच या बायका काय नशीब घेऊन आल्या आहेत की काय आहे मला कळतच नाही आहे. ते बोलूया आपण नंतर. आता सध्या पॉईंट टू पॉईंट जाऊया. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक गोष्टीला ही बाई इमोशनल अँगल देते. उगाचच काहीतरी सिम्पथी गेन करायची. एक तर ते नावाच्या पाठीवरून तो फालतूचा स्टंट केला, अक्षरशः फालतू स्टंट. त्याच्यानंतर आता काय, राखी पौर्णिमेवरून. आणि प्रत्येक वेळेला म्हणायचं की मी ना असं कधीच नाही करत, मी कधीच असं दाखवत नाही, मला या गोष्टीचं भांडवल करायला आवडत नाही. पण एकतर ते अनाथ असल्याचं तर खूप मोठं या बाईने केलंच आहे. प्रत्येक वेळेला मला आईवडील नाही, मला आजीनेच सांभाळलं, असं तसं, म्हणून मग माझं असं झालं तसं. काही वाईट झालं नाही बाई. काय अजून काय पाहिजे तुला? एवढ्या चांगल्या सुखवस्तू घरात पडली, असं सगळ्या गोष्टीला हां 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 म्हणणारा नवरा मिळाला, 2 सोन्यासारखी पोरं मिळाली. काय वाईट झालं तुझं? तरी पण नुसतं उगाच आपलं रडगाणं ते गायचं. आता ते झालं
तर आता मी कधीच असं अडवत नाही. जरी मला भाऊ नसला, जरी पण मी सेलिब्रेट करत नसली, तरी पण मी इतरांचं अगदी मनापासून करते. मला हे सगळे सण समारंभ करायला आवडतात. का गं बाई? तुझ्या मुलांचं तर आहे ना, तुला 2 मुलं आहेत, त्याला भावाला बहीण आहे, बहिणीला भाऊ आहे, तर काय मोठं जगावेगळं केलं हां? करणारच ना तू त्यांच्यासाठी सेलिब्रेट. राहिला प्रश्न तुझ्या नवऱ्याचा, एरवी तर बड्डे आणि काय काय असलं तर फालतू उगाच जात असते टाईमपास करायला नंदेकडे हां, आणि आता तुला जेव्हा तो राखी पौर्णिमेला गेला तेव्हा जायला नाही झालं. इथे आज मुलांचं पार पाडलं राखी पौर्णिमा, आणि आता हा चालला आहे नंदुबाईंकडे राखी पौर्णिमा सेलिब्रेट करायला, आणि खूप तिथे पण मजा येणार आहे, आणि तिथे पण हा मस्त मस्त एन्जॉय करेल. एन्जॉय छान करून या हां राखी पौर्णिमा. आणि माझं काय, मला कोणी नाही, भाऊ नाही, काही नाही, तर आता मी जाते देवळात जाते, आणि मला असं मनात आलं की कधी नव्हे ते देवाला राखी बांधावे. अरे बाबा, अरे कहाँ से आते ये लोग यार. मी वर्षानुवर्ष देवाला राखी बांधते. मला मुलगी नाही, त्यामुळे माझ्या मुलाला मीच राखी बांधते, आणि एक मी देवाला राखी बांधते, गणू बाप्पाला बांधते, काही लोक श्रीकृष्णाला बांधतात. हे काय आहे म्हणजे हे खूप कॉमन सेन्स आहे, आणि ह्याच्यामध्ये इतकं काही ड्रॅमटाईज करायचं, आणि आजच्या मुहूर्ताच्या दिवशी मी हे काहीतरी नवीन सुरुवात करते वगैरे, काय होतं ते म्हणजे मला ना खरंच काही कळलं नाही. एवढं काय सिम्पथी घेण्यासारखं आणि उगाचच ते एवढं ग्लॉरिफाय करण्यासारखं काहीच नव्हतं त्यात. तू मोठं आहेस, तू तुझ्या त्या लाला लँडमधनं बाहेर येशील ना, तेव्हा तुला कळेल जगात काय चाललं आहे, आणि लोक ना केव्हापासून हे जे तू आत्ता करायला लागलीस ना, ते लोक किती वर्षापासनं अगदी पहिल्यापासनं करतायत, जन्माला आल्यापासून. आली मोठी. आधी मनापासून बोलायला शिक, मनापासून. गिफ्ट घ्यायला जाते. माझे व्लॉग्स का रेग्युलरली येत नाहीत त्याची दुनियाभरची कारणं दिली या बाईने, आणि भक्त पण नाही. तुला सवड मिळेल तसं टाक, काहीच हरकत नाही, काहीच हे नाही, काहीच ते नाही. काय तुम्हाला काय कामधंदे नाहीत, रिकामटेकडे बसले तुम्ही. ती सवड मिळेल तेव्हा टाकेल, आणि तुम्ही मग कधी टाकेल तेव्हा अशा आधाशासारखे बघतच बसणार वाट तिची, आणि जसा व्हिडिओ आला लगेच तुटून पडणार. तुम्हाला काय स्वतःची काय इज्जत बिज्जत काय आहे की नाही हां? एवढं ती सांगते तोंडावर की तिला वेळ नाही. ते मुलाबिलांचं सांगितलं ते सांगितलं, आणि तुम्ही ऐकलं. तिच्या लाईफस्टाईलवरनं ती जे काही करत असते, जे व्हिडिओमध्ये दाखवत असते, त्याच्यावरून एकूणच अंदाज बांधा. तिला भटकण्यापासनं आणि टाईमपास करण्यापासनं फुरसत नाही आहे. त्याच्यातनं जी फुरसत उरते ना, ते मग थोडंफार मुलांना देते ती वेळ, कारण तेवढा तरी दिलाच पाहिजे ना. मग त्यात व्लॉगिंग करत बसली, मग टाईमपास कोण करणार? म्हणून जेव्हा काही टाईमपास नसतो करायला तेव्हा व्लॉगिंग करायचं, हेच आहे त्याचा मतितार्थ. एवढं मोठं उगाचच काहीतरी पकवलं, तिने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, ती फेकते, तुम्ही झेला. आणि एखाद्या बाईला इतका वेळ आहे ना, इतकं जर त्रास होतो आणि इतकी दुनियाभरची कारणं आहेत ना, इतकं म्हणजे नकारात्मकच गोष्टी इतक्या आहेत की हे नाही होत माझ्याने, ते नाही होत, मला ह्याच्यात वेळ नसतो, माझ्यात त्याच्यात वेळ नसतो. मग यूट्यूब तिने काय टाईमपाससाठी उघडले, आणि तिला आता कळून चुकलंय की आपल्याला लोक येडे आहेत. आपण काय कधी आरामात टाकलं, काही टाकलं तरी पण काय व्ह्यूज येतील, असं काय टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तिने तुम्हाला ग्रँटेड घेतलं आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे. आता मध्यंतरी काहीतरी ते काय डाएटचं, स्वतःकडे बघ आधी बाई, डाएट शिकवते लोकांना. काय झालं त्याचं? अगं पूनम, आज काय मग, आज काय विशेष, आज काय सांगते, आणि काहीतरी टिप्स द्यायची फालतूच्या. स्वतः तर नुसती बाहेरचं खा 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 खाते, काय वाटेल तिथे जिथे गेली बाहेर फिरायला की काय ना काहीतरी खाऊन यायचं. ते खाण्याबद्दल काय नाही आहे, अगेन तेच, तुम्ही काहीही करा, पण त्याचा विरोधाभास करून वक्तव्य करू नका. हिला कोणी सांगितलं तर लगेच आपलं व्लॉगमध्ये लगेच सुनवायला बसते, लगेच सांगायला. हिला कोणीतरी सांगितलेलं की थोडं हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन कर, तू काय नुसतं बाहेरचंच खात असते आणि तू लोकांना सांगते. तर म्हणे नाही, मी आहे तशीच चांगली आहे, मी खूप हेल्दी आहे, आणि माझी काही ह्युमिनिटी खूप चांगली आहे. ह्युमिनिटी, अगं बाई ह्युमिनिटी नाही, आधी ते ना तर काय नाही ना, त्या पोरांकडनं आधी इंग्लिश नीट शिकून घे गं बाई प्लीज, उपकार होतील. नाहीतर बोलू नकोस, उगाचच काय बोलत असते काय म्हणजे. मला ना प्रत्येक वेळेला असं कानावर पडतात ना हिचे शब्द, असं वाटतं की
कैसे कैसों को दिया है, ऐसे वैसों को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोडी सी तो लिफ्ट करा दे. हेच गाणं आठवतं मला. अमेरिकेत गेली ही बाई, कसं विजा इंटरव्ह्यू आणि कसं काय केलं आणि कसं खरंच विचारा. मी माझ्या फ्रेंड्सना ना इतकं स्ट्रगल करताना पाहिलं आहे ना, की असल्यांना बघितलं ना की असं वाटतं की काय रे बाबा भगवान, हे कहाँ रे तू. इम्युनिटी असतं ग बाई, इम्युनिटी. ह्युमॅनिटी काय आहे? तुला ह्युमॅनिटी म्हणायचं आहे का? पण त्याचा आणि इम्युनिटीचा काही संबंध नाही आहे. म्हणजे तू ज्या टॉपिकवर बोलत होती त्या टॉपिकमध्ये ह्युमॅनिटी नाही, तुला इम्युनिटीच म्हणायचं होतं. पण तू काहीतरी वेगळाच स्वतःचा वर्ड क्रिएट केला, ह्युमॅनिटी. यक. आणि बाई, जर तुला दुसऱ्यांनी बोललेलं म्यूटच करायचं असेल तर त्यांना तुझ्या व्लॉगमध्ये घेऊन बोलायला का लावतेस? अक्षरशः दिसतं ते काहीतरी बोलतायत कॅमेरासमोर आणि प्रयत्न करतायत तुझ्या व्लॉगमध्ये इन्क्लूड होण्याचा, तर काहीतरी ते आपलं इनपुट देत आहेत आणि तू त्यांना चक्क म्यूट करते आणि व्हॉइस ओव्हर करते. काय पागल आहेस का ग? हे पागल औरत. स्वतःला तर करते ते करतेच, पण ते लोक जे काहीतरी बोलत असतील तर त्यांना तरी त्यांचा तरी तेवढा पार्ट अनम्यूट करून जे ओरिजिनली ते काय बोलले ते ठेव. त्यांना पण म्यूट करून टाकते ही बाई. आणि कुठे जाईल तिकडे कुठलं तरी आरसा बिरसा पकडते, त्याच्यात कॅमेरा धरते आणि स्वतःचं थोबाड दाखवत बसते आणि काय मागून व्हॉइस ओव्हर करत बसते. काय ते बाबा. एकतर आता मध्यंतरी हिने काय कपड्यांचं, माझे कपडे मी कुठून घेतले, नाही बाबा आम्हाला नाही माहिती करून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये 4 कपडे दाखवले. 15 मिनिटाची बडबड केली त्यांनी. 4 कपडे, ते प्रमोशनचंच होतं कुठलं तरी बुटीकचं. आणि इतकं पकवलं. मुळात तर तुझे जे ते कपडे दाखवतेस त्याचा रंग आणि तुझं मेकअप करतेस त्याचा रंग, ओव्हरऑलच तू जे काही फिल्टर वापरते त्याची जेन्युनिटीच नाही आहे काही. ह्या बाईच्या घरातली जो स्वयंपाक असतो त्याच्यातली डाळ पण तुम्ही बघाल तर एकदम निऑन कलरची असते. म्हणजे ही कुठल्या नेक्स्ट लेवलचा फिल्टर आणि कुठला ब्राईटनेस ऑन करते की काय करते, कुठलं निऑन कलर फासते सगळ्या गोष्टींना. इतकी भयंकर दिसते ही स्वतः पण, हिचे कपड्यांचे रंग पण आणि पदार्थांचे रंग पण. इतकं काय ते ऑब्सेशन आहे, तुला कळतं का? त्या सगळ्यांना त्या ब्राईटनेसमध्ये तुझं तोंड सोडून सगळं ब्राईट होतं आहे, त्याच्यामुळे ते आणि विचित्र दिसते. हे एक वेलविशर म्हणून माझा ॲडवाईस घे, थोडं सटल ठेव गोष्टींना. असल्या फिल्टरवाल्या बाईकडनं कसं काय लोक म्हणजे कलर कसं, म्हणजे ते असतं ना आपण ऑनलाईन काही ऑर्डर करतो तेव्हा तिथे असं लिहिलेलं असतं की हा कलर एक्झॅक्ट मॅच नाही होणार जसं तुम्हाला चित्रात दिसतोय तसा, कारण हे फोटो एडिट वगैरे केलेले असतात तसं तर ह्या बाईचं एडिटिंग तर नेक्स्ट लेवल आहे. त्याच्यामुळे ही जे कपडे दाखवते त्यातला कलर आणि ओरिजिनल तुम्ही घ्यायला गेलात तर तो कलर ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल, हे मी तुम्हाला लिहून देऊ शकते. या बाईच्या भरोश्यावर कोणी काही घ्यायला जाऊ नका, ह्यातच शहाणपण आहे. आता येऊया मूळ मुद्द्यावर, गणपती. ही बाई पण एक गणपती विशेष हिने एपिसोड बनवले आणि आता काय बोलू मी त्याच्यावरती. अवहेलना करावी तर किती करावी आणि अंधभक्त असावं तर किती असावं. या बाईने चक्क आपल्या सोसायटीचा गणपती त्याचं स्थापना होण्याआधीच हिने दाखवून टाकला. आणि या बाईचं तिथे काही घेणं देणं नव्हतं. ती तिथे उगाचच गेलेली, फक्त आपलं कंटेंट छापायला गेलेली. बाकी त्या 2 बायका हिच्याबरोबर ज्या होत्या त्या डिस्कस करत होत्या त्या गोष्टी, म्हणजे त्या जेन्युइनली तिथे त्या बुक करायला गेलेल्या, सांगायला गेलेल्या कसं हवं आहे कसं नको. ही आपली कॅमेरा घेऊन स्वतःचं तोंड दाखवत असं व्हॉइस ओव्हर करायला आणि आजूबाजूचे गणपती आणि बस मी गेली आहे हे दाखवायला ती गेली होती. दुसरी गोष्ट, स्वतःचा गणपती नाही दाखवलास ग आधी, पण तो सोसायटीचा दाखवून तू पार मोकळी झालीस. त्यांचं मुखदर्शन तू करून टाकलंस आधीच, स्थापना होण्याच्या आधीच. आणि स्वतःच्या घरी आपल्याला नाही झेपत किंवा आपण तेवढा मनोभावे नाही करू शकत आहोत तर 1.5 दिवसाचा आणा. माझी ना अक्षरशः कळकळीची विनंती आहे तुम्हाला.
1.5 दिवसाचा आणा, त्या बाप्पावर उपकार नको. तुम्हाला इतकाच अट्टहास आहे ना, 1.5 दिवसात विसर्जन करा. 1 दिवस कळसोसा घरात बसून राहा त्या बाप्पाजवळ. नाही होत तर नका करू. मला माहिती आहे मी इतके दिवस घरात नाही राहू शकत थांबून. मला आवडतं असं लोकांकडे जायला, गणपती बघायला, आरास बघायला. नाही आणत मी, आणि त्यामुळे मी काही चुकीचं करते असं मला अजिबात वाटत नाही. मी घरी मला इच्छा होते तेव्हा मी प्रसाद दाखवते. मला जेव्हा इच्छा होते नैवेद्य दाखवते, माझ्या देवारातल्या गणपतीला दाखवते, आणि मला असं वाटतं की तेवढ्यातच माझ्या भावना पोचतात माझ्या परमेश्वरापर्यंत. त्याची स्थापना करून, त्याला आणून त्याची अवहेलना करण्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगलं आहे हे मी मानते. परमेश्वराने तुम्हाला नाही सांगितलं की मला घेऊन या घरी आणि मग मला घरात बसवून तुम्ही माझ्यासाठी 5 वाट्यांमध्ये, एकामध्ये तुम्ही मनुके काढा, एकामध्ये तुम्ही बदाम काढा, एकामध्ये तुम्ही काजू काढा, एकात बेदाणे काढा, असा तुम्ही जितकं मी 5 दिवस आहे 7 दिवस आहे त्याचा प्रसाद म्हणून अशा 7 वाट्या तयार करून ठेवा आणि रोज माझ्या पुढे 1-1 वाटी सरकवा. झालं. ही बाई बोलली आहे. ही बाई ही गोष्ट बोलली आहे की मला 5-6 दिवस नैवेद्य दाखवायचा असतो, तर मी रोज काय दाखवू, म्हणून मी या 5 ड्रायफ्रूट्सच्या वाट्या तयार केल्या आहेत. रोज एक पुड्यात ठेवली की काम झालं. आणि असं करून ही बाई देवाला ड्रायफ्रूट ठेवून रोज रात्री मंडळाच्या गणपतीला जेवायला जायची. आणि तिथे इतका वेळ बसायचे हे लोक की अक्षरशः म्हणजे लोक सगळे निघून जायचे. लाईट बंद करण्याची वेळ व्हायची. हिच्या मैत्रिणी हिला सांगतात की जा ओके जा आता लवकर घरी. त्याच्यानंतर म्हणजे ही सगळ्यांना टाटा बाय बाय करून आणि कोणाच्या तरी घरी जाणार होती त्या दिवशी. त्याच्यानंतर पण पूर्ण त्या गणपतीला, सार्वजनिक गणपतीला किंवा सोसायटीच्या गणपतीला पूर्ण झोपून मग ही जाते आपल्या गणपतीकडे. कशाला आणलास तरी कशाला तो गणपती? फक्त सकाळची आणि संध्याकाळची आरती करायला? ते तर देवारातल्या गणपतीला केली असतीस तरी चाललं असतं. अख्खा दिवस टाळं ठोकून बाहेर जात असते. ह्याच्यामध्ये मला नवऱ्याबद्दल म्हणायचं आहे. मगाशी तुम्हाला बोलली होती ना की मला काहीतरी बोलायचं आहे. असं जर असलं असतं ना, माझ्या घरात ह्या जर गोष्टी मी केल्या असत्या, तर मग मला नवऱ्याने स्पष्ट सांगितलं असतं हे चालणार नाही. आणि आमच्या घरात आहे ना ते समाधान, ही जे म्हणते ना, हे असं फॅमिलीने एकत्र सण साजरे करणं आणि फॅमिलीने एकत्र एन्जॉय करणं, हे समाधान आहे आणि हे पैशाने येत नाही वगैरे नाही. नुसतं फॅमिलीने फक्त आणि फक्त त्या बायकोचं ऐकणं, काहीही चुकीचं, काहीही वेडंवाकडं करत असली तरीही ते एक्सेप्ट करणं आणि तिच्या होमध्ये हो मिळवणं, तेव्हाच ह्या गोष्टी शक्य होतात. आमच्या घरात नाही शक्य होणार. आमच्या घरात कलह होईल, क्लेश होईल जर मी अशी वागायला लागली तर. आणि मला नाही वाटत की हे काही चुकीचं आहे. जो एक जेन्युइन माणूस असेल तो ह्या गोष्टी एक्सेप्टच नाही करणार. एखादा दिवस तुम्ही आलात सोसायटीमध्ये, ठीक आहे, जर तुम्हाला माहिती आहे की सोसायटीमध्ये गणपती बसणार आहे आणि आपलं मन नाही लागणार आपल्या गणपतीजवळ, आपल्याला बाहेर येऊन बसण्याची इच्छा होईल, आपल्याला सोसायटीचा कार्यक्रम एन्जॉय करावासा वाटतो, तर मग ते करा ना. तो पण गणपतीचा आहे आणि तुमच्या घरचा पण गणपतीचा आहे. पण घरी बसून घरच्या गणपतीला टाळं ठोकून काहीतरी आपला एक वाटीभर प्रसाद पुढे सरकवून दुसरीकडे जाऊन बसणं, ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? आणि ह्या गोष्टीसाठी ह्यांचा नवरा किंवा ह्यांचे फॅमिली मेंबर्स कचू करत नाहीत. ते पण तिथे येऊन बसतात, ते पण त्यातलेच. म्हणून हे ह्यांचं सगळं काही जुळून आलेलं आहे. आमच्या घरी, माझ्या मामाच्या घरी गणपती येतो, 6 दिवस गौरी गणपती असतो. त्यांच्याकडे 6च्या 6 दिवस इतका गोतावळा असतो, इतकी माणसं असतात सकाळ संध्याकाळ. एखाद्या सार्वजनिक गणपतीपेक्षा कमी माहोल नसतो तिथे. आणि ह्यांच्याकडे कोण कुत्रं पण येत नाही, चिटपाखरू पण येत नाही. कसं काय? सासरची मंडळी येत नाही, माहेरची मंडळी येत नाही, नंदा येत नाही, जावा येत नाहीत, कोणी येत नाही. म्हणून यांचं आपलं घरी आणायचं गणपती, ठेवायचा आणि सुटायचं. ह्यांचे मित्रमंडळी एवढं भटकायला असतात पण कधी ह्यांच्याकडे गणपतीला दर्शनाला आलेले नाहीत. पाहिलं तुम्ही इतक्या दिवसात एकदा तरी तिने दाखवलं कोण दर्शनाला आलं हिच्या घरी?
हिला इतकी चूल आहे त्याच्यामध्ये पण बाहेर जाण्याची आणि शॉपिंग करण्याची, की त्या दिवशी चक्क ही बाई ती लेझीम आणण्यासाठी, गिफ्ट आणण्यासाठी बाहेर पडली दुपारच्या वेळेला गणपतीला टाळं लावून. मुलं होती शाळेत, नवरा होता ऑफिसमध्ये आणि हिचे फ्रेंड्स यायला तयार नाही तिच्याबरोबर. ही स्वतः ही गोष्ट बोलली आहे की माझी फ्रेंड्सकडे गणपती आहेत म्हणून ते येत नाही आहेत आणि नंदूबाई गावी गेले आहेत गणपतीसाठी, गौरी असतात त्यांच्याकडे, तर त्या तिकडे गेले आहेत गौरीच्या सणाला, तर त्याही नाही आहेत म्हणून मी एकटीच बाहेर निघाले. अगं काय चुलले, तुझ्या घरात पण गणपती आहे ना, काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी ठेव. त्या मैत्रिणी तुझ्या येत नाही आहेत कारण त्यांच्या घरी गणपती आहे म्हणून त्या येत नाही आहेत. मग तुझ्या घरी पण आहे ना, मग तू का चालली आहेस? आता नाही तर पुढच्या वर्षी दे. का पुढच्या वर्षी घर विकून जाणार आहेस का दुसरीकडे? का कधी तुला लेझिम द्यायला मिळणार नाही आहे, का गिफ्ट आणायला मिळणार नाही आहे? नंतर दे ना, इतकं काय अडले? आणि तुम्ही नोटीस केलं असेल मंडळी, पहिल्या दिवशी जो फुलांचा हार या बाईने घातला ना, तो पहिला आणि शेवटचा. त्यानंतर एकही दिवस जेव्हा जेव्हा त्या घरच्या गणपतीला दाखवण्यात आलं, एकदाही त्याच्या गळ्यात फुलांचा हार नव्हता. चांदीचा आणला ना, एवढं जाऊन मी शॉपिंग केली, गणपतीसाठी एवढा खर्च केला, मग आता ते कोण परत परत चेंज करत राहणार फुलांचे हार? एकच चांदीचा आणला आणि घातला देवाला, झालं, संपलं, प्रश्नच मिटला. ते कसं ड्रायफ्रूटचा रोज नैवेद्य, प्रश्नच मिटला. सगळे नुसतं प्रश्न मिटवायचे, पैशाचा मारा करायचा, महागडी गिफ्ट. अरे देव नाही भुलत या असल्या गिफ्ट्सना आणि ह्याला. आणि देवाने नाही सांगितलं तुम्हाला, दया करा, ह्यावर्षी केलंत ना तेवढा तमाशा पुरे. थोडं कधी कानावर पडलं ना माझं पॉडकास्ट चुकून माकून, तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा. कुठे फेडाल हे पाप? तुम्हाला करायचं आहे ना एन्जॉय, तुम्हाला वाटतं ना की आपण सोसायटीमध्ये एन्जॉय करू शकतो, तर करा ना. तो पण देवच आहे, तो पण गणपतीच आहे. नका करू हा अट्टाहास स्वतःच्या घरी आणण्याचा. कुठेतरी एका ठिकाणी मन केंद्रित करा. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करता, एवढे मोठे मोठे कसले क्लासेस लावले, हेच शिकलात त्यातनं? इथे स्वतःच्या मनावर ताबा नाही चालले दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करायला. कळलं का हो पूनम काकू? आणि जे तुम्ही बोलता ना पैसा सर्व काही नाही आहे, हां ही युक्ती अगदी खरी आहे. परमेश्वरासाठी पैसा सगळं काही नाही आहे. तुम्ही त्याच्यासमोर ड्रायफ्रूट न ठेवता एक साधं फळ पण मनोभावे ठेवलंत ना तरी तो पावेल तुम्हाला. तुम्ही त्याला चांदीचे हार घालण्याची गरज नाही आहे. एक साधा जास्वंदीचं फूल किंवा साधं घरातलं बागेतलं एखादं फूल उचलून आणलं आणि त्याच्यासमोर ठेवलं ना तरी तो पावेल तुम्हाला. कुठल्याही गोष्टी त्याच्यावर लादण्याची गरज नाही आहे तुम्हाला. जे कराल ते मनोभावे करा आणि आत्मशांतीने करा, आत्मचिंतनाने करा. नुसतं करायचं म्हणून करू नका. तुमचा जो ओव्हरऑल जो कार्यक्रम होता ना, जे काही तुम्ही दाखवलं त्यातून फक्त हे स्पष्ट होतं की तुम्हाला घरच्या गणपतीचं तुम्ही फक्त करायचं म्हणून करत होतात. बाकी तुमचा सगळा सहभाग, सगळा इंटरेस्ट, सगळा जीव तिथे बाहेरच तुमच्या सोसायटीच्या गणपतीलाच टांगणीला लागला होता. तर ह्या वर्षी जे झालं ते झालं, पण पुढच्या वर्षी या गोष्टीचा नक्की विचार करा. आणि मग अगदी तुम्ही ह्या वर्षी तुम्ही मंडपाच्या लाईट बंद करून जाता ना, तर पुढच्या वर्षी अगदी घरी नाही गेलात, तिथे झोपलात ना, पथारी पसरलीत परमेश्वराजवळ तरी चालेल. काय वाटेल ते करा, देवावर उपकार करू नका. असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. खूपच मला स्टार्टिंगला एवढं वाटलं नव्हतं, पण नंतर जसे हिचे व्लॉग्स अपलोड होत गेले, खरंच माझ्या डोक्यात जायला लागली ही बाई. तर तुम्हाला काय वाटतं आजच्या पॉडकास्टबद्दल? एकूणच माझे जे विचार आहेत ते तुम्हाला पटले का ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आजचं पॉडकास्ट याच नोटवर इथेच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा, लव यू ऑल.